आहे, ब्रह्मदेवानं ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण केली ना, त्यावेळेला सृष्टी निर्माण करत असताना त्यांनी मृत्यूदेवीलाही प्रगट केलं होतं. लक्ष द्या बरं. आणि मृत्यूदेवीला सांगितलं होतं, मानवाचं आयुष्य संपलं की घेऊन येण्याचं काम मात्र तुला करावं लागणार आहे. मृत्यूदेवीनं ते काम हातामध्ये घेतलं, ते काम, परंतु तिला कुठंतरी एक थोडासा खेद वाटू लागला की आयुष्य संपलं की तिनं घेऊन यावं, आयुष्य संपलं की तिनं घेऊन यावं. परंतु एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा असावा, त्याचं आयुष्य संपलं म्हणून घेऊन आले की त्या परिवारातल्या पाठीमागच्या लोकांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी मृत्यूदेवीला शिव्या द्याव्या. एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तिच्या पतिराजाचं आयुष्य संपलं म्हणून जर ती घेऊन आली तर त्या पतिराजा घरच्या परिवारातल्या लोकांनी शिव्या द्याव्या. तिला ते अपराधात्मक काम वाटू लागलं. बरेच दिवस तिनं तपश्चर्या केली. ब्रह्मजी प्रसन्न झाले. ब्रह्मजीने सांगितलंय, बघ मृत्यूदेवी, तुला जे काम मी दिलंय ते तुला करावं लागणार आहे. पण ब्रह्मजींनी सांगितलं, तू साधना केली, तपस्या केली, यासाठी मी एक निमित्त तयार करतो. हे ब्रह्मजींनी फक्त निमित्त तयार केलं. बरं, आपण म्हणतो याला हा रोग झाला, त्याला हा आजार होता, याचा ऑक्सिडेंट झाला, याच्या किडन्या गेल्या, हे फक्त निमित्त आहे. पण या मृत्यू लोकामध्ये आयुष्य संपलं की मग मात्र जावं लागतं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. इथं तुम्ही आम्ही आल्यावर जातो यात नवल नाही, पण इथं देव जरी अवताराला आला तर देवाला सुद्धा इथं उरुनाई आले अवतार, इथं उरुनाई आले अवतार, इथं उरुनाई आले अवतार, इथं उरुनाई आले अवतार, एरते पामर जीव कीती, एरते पामर जीव कीती, एरते पामर जीव कीती. इत बुरो नाही आले अवतार, 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 अवतार आले अवतार, नाही आले अवतार, आले अवतार, अवतार येतौरो नाही आले अवतार, येतौरो नाही आले अवतार. आयुष्य संपलं ना, प्रत्येकाला जावं लागणार आहे. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. आणि म्हणून सरस्वती माईंना आज आपल्या परिवारातून, या परिवारातून जाऊन 1 वर्ष परिपूर्ण होते. खर तर त्यांच्या प्रती एवढंच म्हणता येईल बरं, की विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी, गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरा, सावळी माझी आई, किती मला हो प्रेमा दे, भोळी रखू माई गेली, झाली उदास पंढरी, श्रद्धांजली देता, थरथरे माझी काया. परिवारातून व्यक्ती गेल्यानंतर एवढे शब्द आपल्या हातात असतात बरं. राहू तेरे देवराया, चरणापाशी माझी आई, विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. एखादा व्यक्ती तीर्थयात्रेला गेला ना, आपल्याला अपेक्षा असते बरं आज ना उद्या तो येणार आहे. महिन्यानं नाही 2 महिन्यानं का असे ना येणार आहे.
त्याच्याविषयी आपल्याला अपेक्षा आणि तो येणार आहे, परंतु जो या मृत्यू लोकाची यात्रा संपून गेला ना त्याच्याविषयी कुठलीच अपेक्षा नाही. कधी आठवण जरी झाली तर आपण ना कधी फोन करू शकतो ना त्यांच्याशी बोलू शकतो. बरं का दादा बाबा काका अशा स्थानावरती निघून जातात की तिथं चिठ्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सदेश जहाँ तुम चले गए. चिठ्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सदेश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए. चिठ्ठी ना कोई संदेश. अशा स्थानावर निघून गेले तिथं कुठली चिठ्ठी नाही कुठला मेसेज नाही, फक्त आठवण आली की आपल्या हातामध्ये फक्त त्यांच्याविषयी अश्रू शिल्लक राहतात. त्यामुळं हा प्रवास मात्र कठीण आहे, हे दुःख पचवणंही फार कठीण आहे. संसाराची गाडी चालत असताना ती नेहमी दोन चाकावरती चालत असते. बरं, एक चाक पती असतो तर दुसरं चाक मात्र पत्नी असते. आणि एखादं चाक जरी गळून पडलं की ती गाडी पुन्हा तितक्याच ताकदीनं नाही चालू शकत. आणि म्हणून या दुःखाप्रती एकच म्हणता येईल बरं की कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. म्हणून हे आलेलं दुःख पचवणं तसं एवढं सोपं नाही. एखादा उतार वयाचा माणूस गेला किंवा व्यक्ती गेली आपल्याला फारसं दुःख वाटत नाही, पण ज्या वेळेला ऐन तारुण्याच्या वयामध्ये खरं तर जाणं आणि ते दुःख पचवणं तसं एवढं सोपं नाही. पण या परिवारावरती फार मोठं हे दुःख आहे. सरस्वती माईंना जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होते. दुःख किती लाख मोलाचं असलं मोठं जरी असलं पण तरी सुद्धा त्या परिवारानं त्या गेलेल्या जीवात्म्याच्या आत्म्याच्या चिरशांतीसाठी खरं तर आपले क्रियाकर्म केले पाहिजे. आणि म्हणून या अट्टहासानं या परिवारानं माझ्याकडे आले होते त्यांचे असणारे पतिराज त्यांचा मुलगा. सांगितलं आई आता ताई आमच्यामध्ये आई राहिल्या नाही, पण त्यांच्या पश्चात जो काही विधी आहे तो यथायोग्य व्हावा, आमच्या आईच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आम्हाला हरिकीर्तनाचं प्रवचनाचं आयोजन करायचं आहे. आणि होता होईल तेवढं दानधर्म पुण्यकर्म आम्हाला आईच्या निमित्तानं करायचे. आणि म्हणून या परिवारानं, कारण जीवात्मा आपल्यातून जातो त्यावेळेला 10 दिवसानं केला जातो तो दशक्रिया विधी, त्याच्यानंतर केला जातो तो 13व्या विधी. 13व्याच्या दिवशी मात्र आपण एखादी व्यक्ती गेली असेल पुरुष गेले असेल तर 13 पुरुषांना, एखादी महिला गेली असेल तर 13 आपण महिलांना 13व्याच्या दिवशी जीव घालतो. पण का घातल्या जातं माहिती का? यमपुरीचा जो प्रवास आहे तो 365 दिवसाचा आहे. इथं जर आपल्याला गेलेल्या जीवात्म्याच्या नावानं 13 लोकांना जीव घातलं तर 12 महिने आपल्या जीवात्म्यांना भोजन भेटत असतं. मग तुम्ही म्हणताल आरतीताई 12 महिन्यामध्ये 365 दिवसामध्ये 12च महिने येतात, मग हे 13 लोक जीव घालण्याचा अट्टहास का? जर यदा कदाचित एखादा अधिक मास आला तर त्याही अधिक मासामध्ये जीवात्म्याला उपवाशी राहावं लागू नये यासाठी 13 लोक जीव घातले जातात. आणि त्या दिवशी आपण ब्राह्मणाला दान करत असतो छत्री, काठी, सतरंजी, पाण्याची केळीची मटकी, यमपुरीच्या प्रवासामध्ये लागणार हे साहित्य. आणि गौमाता जर आपण आयुष्यामध्ये दान केली असेल तर 13व्याच्या दिवशी गौमातांनाही दान केली तरी चालते बरं. पण जर आयुष्यात आपण कधी गौमाता दानच केली नसेल, कारण वैतरणी नावाची नदी ती पार होण्यासाठी आपल्याला गौमातेचीच गरज असते. आणि म्हणून गौमाता सुद्धा ब्राह्मणाला आपण दान करत असतो. त्याच्यानंतर केलं जातं ते मासिक श्राद्ध. दर महिन्याला आपण एका व्यक्तीला जीव घालतो. तो कुठपर्यंत? ते आजच्या या दिवसापर्यंत. आणि आजच्या या दिवशी विधिवत पूजन करून ज्या वेळेला पाण्यामध्ये नैवेद्य सोडला जातो त्यावेळेला जीवात्म्याचा आणि परिवाराचा आता संबंध संपलेला आहे. याला आत्ममुक्तीचा दिन म्हटलं जातं.
आज आपण जे काही अन्नदान ज्ञानदान वस्त्रदान हे जे काही पुण्य कमवणार आहे ते पुण्य त्या जीवात्म्याला समर्पित करायचं आणि देवाला आजच्या दिवशी प्रार्थना करायची, देवा आमच्यातून आमचा जीवात्मा जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होतंय, आज हे अन्नदानाचं ज्ञानदानाचं वस्त्रदानाचं पुण्य आम्ही समर्पित करतोय, आमच्या जीवात्म्याला काही जो जन्म भेटणार आहे जे काही स्थान भेटणार आहे ते योग्यच भेटो ही फक्त आजच्या दिवशी प्रार्थना करायची असते. म्हणून याला आत्मामुक्ती दिन म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्यावरती किती मोठं दुःख जरी असलं, दुःखातून थोडंसं बाजूला होऊन आपल्या जीवात्म्याच्या शांतीसाठी आपल्याला हा केला जाणारा हा अट्टाहास असतो. आणि कधी कधी लोक याला मान्यता देत नाही. लोक म्हणतात तुम्ही कीर्तनकार लोकांनी पोट भरायचे धंदे काढले, श्राद्ध करा प्रवचन करा, आता कुठं गेलं ते गेलं, इथं केलं ना त्यांना थोडी प्राप्त होणार आहे. मला एक सांगा, एखाद्याचा मुलगा अमेरिकेला असेल पुण्याला असेल, आपण जर त्याच्याकडे आता पैसे संपलेले आपल्याला फोन आला, आपण इथं बँकेमध्ये जाऊन त्याच्या खात्यावरती आपण पैसे ट्रान्सफर केले, पैसे तर आपल्याला आपल्या समोर दिसत आहेत, पण प्रोसिजर झाल्यानंतर त्याच्या खात्यावरती पोहोच झाले हे आपल्याला डोळ्याला दिसले नाही. तसंच आहे महाराज, एखादा मुलगा पुण्याला अमेरिकेला आहे तिथं राहतोय, आपण त्याला फोन केल्यानंतर लागतो हे आपल्याला मान्यच करावं लागेल. तसं महाराज आपण इथं जे करतोय ना हे त्यांना पोहोचच होत असतं. आणि म्हणून संत सांगतात, नाही ना तुमचा आमच्यावरती विश्वास, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पण आमच्यावरती जर विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारुणी, पहावे पुराणे विचारुणी, पहावे पुराणे विचारुणी, पहावे पुराणे विचारुणी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारुणी, विचारुणी पहावे पुराणे विचारुणी, पहावे पुराणे विचारुणी, विचारुणी पहावे पुराणे विचारुणी, विचारुणी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारुणी. महाराज म्हणतात, नाही ना तुमचा आमच्यावरती विश्वास नका ठेवू, पण किमान शास्त्रावरती तरी विश्वास ठेवा. बरं हे शास्त्र काय आमच्या आजी आजोबा पंजोबांनी लिहिलेले का बाबा? अजिबात नाही. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक. खरं तर हे पुराण जे आहे शास्त्र सिद्ध ऋषीमुनींनी खरं तर लिहिलेले, आणि म्हणून त्यांच्यावरती तरी आपण विश्वास ठेवा. म्हणून शास्त्र असं सांगतं, आपल्या पश्चात आपले परिवारातले व्यक्ती गेले की आपण हे इथं क्रियाकर्म करणं नितांत गरजेचं आहे. आणि जर इथं विधिवत आपण क्रियाकर्म केले नाही तर आपले जे गेलेले पितर आहे वरतून आपल्याला शाप देतात, आणि त्यांचा जर परिवाराला शाप प्राप्त झाला, मी सांगत नाही बरं संतांचे प्रमाण आहे आपल्यावरती, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे पुत्र दाला आकटा त्याचे करीती पितर, आकटा त्याचे करीती पितर, करीती पितर, करीती पितर, आकटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचार हो, वंशी दुराचार पुत्र झाला, आहा कटा त्याचे हो करीती पितर. गेलेली पूर्वज गेलेले पितर पाठीमागच्या लोकांना शाप देतात, आणि जर आपण इथं दानधर्म केलं, ज्ञानदान केलं, वस्त्रदान हे पुण्य त्यांच्यासाठी जर आपण समर्पित केलं
तर मग मात्र तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, ते आशीर्वाद देतात. पण गेलेल्या पितरांचा ज्या ज्या परिवाराला शाप प्राप्त झाला, ऐका बरं, त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरामध्ये अन्न गोड लागत नाही, घरातल्या लोकांचा मेळ राहत नाही. असे लोक वैतागले की ब्राह्मण बुवाकडे जातात, बुवाजी आमच्या घरात सगळं काही आहे हो, पण सुख शांती नांदत नाही, पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांचा मेळ नाही. मग ब्राह्मण बुवा आपल्याला सांगत असतात, अहो तुमच्या घराला ना पितृदोष आहे, हा पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल? तुम्ही सगळे संन्याशी तर नाही ना माझ्या पुढे बसलेले? बोला ना. मग कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पाहणं नव्हे, होकार आरती नकार आरती बोललं पाहिजे. नाही तर कधी कधी असे लोक भेटतात, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका, हो नाही काहीतरी बोलत चल. ते ब्राह्मण आपल्याला सांगत असतात, अहो तुम्हाला हा पितृदोष घालवण्यासाठी काय करावं लागल? नाशिकला जाऊन काय करावं लागल? नारायण नागबली करावं लागेल. मग मला असं वाटतं इतक्या दूर जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं आपलं कर्तृत्व केलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आपली परिस्थिती कितीही गरिबी असू द्या, गरिबीच्या मानानं जसं होईल तसं असू द्या, पण आपण आपल्या पाठीमागं गेलेल्या व्यक्तीच्या नावानं या ठिकाणी क्रियाकर्म केलं पाहिजे. आणि या परिवाराचा हाच अट्टाहास होता, म्हणून खरं तर एवढं गोड आयोजन नियोजन केलं. सरस्वती माईंचं जीवन काय असावं तुमच्या उपस्थितीवरनं कळतंय बरं का बाबा. महाराष्ट्रभर आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो, काही काही एवढे कोट्याधीश लोक, एवढे कोट्याधीश असतात, पण खाली 10व्या श्राद्धाला 100-200 लोक असतात. जीवनामध्ये आपण किती श्रीमंत आहे याही पेक्षा आपल्यावरती प्रसंग आल्यानंतर किती लोक धावून येतात आपल्या दुःखाच्या प्रसंगी, हे खरं तर याच्यावरनं आपलं जीवन ठरलेलं असतं. खरं तर आपण समाजामध्ये जे वावरलो, जे आपण जीवन जगलो, हे किती महत्वपूर्ण हे खरं तर उपस्थितावरनं ठरत असतं बरं. आणि म्हणून माऊली सरस्वती माईंचं जीवन काय आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. आणि या परिवाराला या दुःखाच्या प्रसंगी आपण सगळेजण साथ देण्यासाठी उपस्थित आहोत. आणि म्हणून माईंच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं परिवारानं सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. अभंग जो निवडला तो अत्यंत सुंदर आहे. या अभंगामध्ये मातृत्वाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. पण मानवी जीवन जगत असताना प्रत्येक जीव हा 4 गोष्टी जाणत असतो बरं. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. जेवायला समोर ताट आल्यानंतर, जसं कीर्तनाला आल्यानंतर कधी कधी नियमावली सांगावी लागते, समोर येऊन बसा, टाळी वाजवा, भजन करा, होकार आरती नकार आरती बोलत चला, ही नियमावली सांगावी लागते लोकांना, श्रोत्यांना. तसं जेवायला बसल्यानंतर असं कधी सांगितलं जातं का? हे बघा, पात्र घेतल्यानंतर त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा पदार्थ हा घ्या, आणि तो पदार्थ वाढल्यानंतर तो अशा पद्धतीनं खा, भाकर चपातीचा घास मोडा, तो भाजीत बुडवा, अशा पद्धतीनं खा, किंवा गुलाबजाम खाताना त्याच्याबरोबर थोडासा रस, असं सांगावं लागतं का हो? सांगा ना. अजिबात नाही, कारण याचं ज्ञान मानवाला आहे. त्याच्यानंतर दुसरा वर्ग आहे, तो आहे निद्रा. झोपण्याचं सुद्धा प्रत्येक जीवाला ज्ञान आहे. रात्रीच्या वेळेला झोपावं लागतं, झोप येईल त्यावेळेला जिथं आहे त्या स्थानावरती लोक डुकल्या घेतात. झोपेमध्ये काही काहींचा अग्रेसर काही काहींचा नंबर असतो बरं. काही काहींना आती झोप असते बाबा, कुठं बसलो काय बसलो याचं काही भान नाही, बस आली झोप की आपलं झोप घेणार म्हणजे घेणार ठरलेलं आहे. इतकं काही काहींचं झोपेवरती प्रेम असतं ना. आमच्या तिकडं आजीबाई मला म्हणे, तायडे तुझं कुठं पण कीर्तन असलं ना मला घेऊन जात जाय बरं. म्हणलं का आजी माझं कीर्तन एवढं आवडतं का? ती म्हणली, बाई घरी 2 गोळ्या घेते तरी झोप येत नाही, पण तो कीर्तनाला आलं कीच मला झोप लागते. म्हणजे काही काहींचं झोपेवरती प्रेम. दुसरा वर्ग आहे आहार, निद्रा, भय. भय हे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, मग कोणताही जीव असू द्या, प्रत्येकाच्या ठिकाणी भय. आता इथं छोटीशी साप सुरळी निघू द्या, छोटं सापाचं पिल्लू जरी निघालं तरी सगळा मंडप सोडून आपण बाहेर पळून जाऊ, म्हणजे भीती प्रत्येकाच्या ठिकाणी. आणि एक चौथा वर्ग आहे आहार, निद्रा, भय आणि मैथुन. मैथुन हा प्रत्येक जीवापासून दुसऱ्या जीवाची निर्मिती करणं, याचं ज्ञानही प्रत्येक जीवाजवळ आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जे जीवन जगलेत ना, ते माझे संत आहेत. संतांचा जो जीवन मार्ग आहे तो कसा आहे? संसाराच्या नावे हो घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे हो घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या
शून्य संसाराच्या नावे घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला 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 संसाराच्या नावे हो घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे हो घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया शून्य संसाराच्या नावे घालूनिया या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हे माझ्या संतांचं जीवन आहे. आणि एखाद्या वेळेला व्यवहारामध्ये कुणाला काही जमलं नाही की माणूस सहज सावतात तुकोबारायांची उपमा देऊन जातो. बरं मी काय तुकाराम महाराज वाट लोक म्हणतात पर अरे माझ्या तुकोबारायांचा जर अधिकार पाहू गेलो तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम हा माझ्या तुकोबारायांचा अधिकार आहे. आणि तुकोबारा या अभंगामध्ये आज संतत्वाला मोठेपण देण्यासाठी मातृत्व एवढा दृष्टांत नव्हता आणि म्हणून मातृत्वाचं दृष्टांत देऊन संतत्व किती श्रेष्ठ आहे हे प्रतिपादन करतात अभंगाचं प्रथम चरण. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित बाई माऊलीचे चित्त बाई माऊलीचे चित्त ऐसी कळवळासी जाते ऐसी कळवळासी जाते लेकुराचे हित लेकुराचे हित. आईचं लेकरावरती किती प्रेम असतं याचं उदाहरण देऊन जगद्गुरु तुकोबाराय संतत्व सिद्ध करतात. लक्ष द्या बरं. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमान कहते हैं ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमान कहते हैं लेकिन जिसके प्यार में कोई अंत नहीं उसे माँ कहते हैं. आईचं जीवन खरं तर लेकराच्या हितात आईचं संपूर्ण आयुष्य गुंतलेलं असतं. जगामध्ये आई असं न्यायालय की जिथं सगळे गुन्हे माफ होतात. आई वडिलांचं असं न्यायालय की जिथं सगळे गुन्हे माफ होतात. लेकरानं कितीही मोठा अपराध करू द्या किती मोठी चूक करू द्या पण जी कधी लेकरावरती मनापासून राग भरत नाही ना ती खरं तर आई असते. कधी कधी आईकडे पाहिल्यानंतर असं वाटतं आई तुला या सागराची उपमा द्यावी ग. कारण या सागरामध्ये तापी नदीचं पाणी असू दे नाही तर घाण गटारीचं पाणी असू दे यानं सगळंच पाणी स्वतःमध्ये सामावून घेतलं. तसं आई तुझं पोरग कीर्तन करणारा असू दे नाही तर दारू पिणारा असू दे तू सगळ्या लेकराचे अपराध पोटामध्ये घेतले. पण आई त्या सागरामध्ये एक दोष दिसला ग. त्यानं सगळं पाणी जरी स्वतःमध्ये सामावून घेतलं ना तसं त्यानं सगळंच पाणी खारट केलं. पण आई अमृतापेक्षाही गोड दूध तू आम्हाला पाजलंस ना म्हणून त्या सागरापेक्षा तुझं व्यक्तिमत्व आम्हाला श्रेष्ठ वाटलं. आई कधी कधी वाटतं ग की या सूर्याची उपमा तुला द्यावी कारण या सूर्यानं खल्ल प्रकाश दिला म्हणून चालण्यासाठी मार्ग दिसू लागले. पण आई तू नुसतं आम्हाला चालणं नाहीये तर बोटाला धरून चालणं शिकवलं. पण त्या सूर्यात सुद्धा एक दोष दिसला बरं आई. दुपारच्या वेळेला एवढा तापला त्याच्या तापण्यानं वेदना होऊ लागल्या. पण आई 80-85 वर्षाची होते ग पण भयंकर लेकरांवरती कधी तापत नाही म्हणून त्याच्यापेक्षा तुझं व्यक्तिमत्व श्रेष्ठ वाटलं. डॉक्टर पुढारी वकील आमदार खासदार सगळे सांगतात आई चांगली असते आणि खरंच आई चांगली.
पण जीवनामध्ये आई जेवढी महत्वाची आहे ना ताई माई, तेवढा जीवनामध्ये बाप सुद्धा महत्वाचा असतो. एका टायमाची भोजनाची व्यवस्था करणारी माई आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहते, पण ज्यांना आयुष्यभराची शिदोरी आमच्यासाठी कमवून ठेवली, कधी कधी तो बापच आमच्याकडून विसरला जातो. पण जीवनामध्ये बाप सुद्धा किती महत्वाचा आहे. महाराष्ट्राचे राजे ज्या वेळेला शिवछत्रपती राजे झाले, 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं, डोक्यामध्ये राजांचा मुकुट मिळाला. पण सिंहासनावर बसण्याच्या अगोदर, डोक्यामध्ये मुकुट परिधान करण्याच्या अगोदर आऊसाहेबांच्या चरणावरती डोकं ठेवून राजे रडू लागले. आऊसाहेब म्हणतात, अरे राजा, तुला 32 मन सोन्याचं सिंहासन, तुझ्या डोक्यामध्ये मुकुट मिळाला राजा, आणि तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी. राजे म्हणू लागले, आऊसाहेब, मला 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं हो, माझ्या डोक्यातही मुकुट मिळाला, पण हे डोक्यातला मुकुट, माझं मिळालेलं सिंहासन पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू जर जिवंत असतं तर माझ्या बाबाला किती समाधान झालं असतं. म्हणून जीवनामध्ये आपण कितीही मोठे व्हा, कितीही मोठे व्हा. आज आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून ज्या वेळेला महाराष्ट्रभर फिरतो, आमच्या कर्तृत्वाची थाप आमच्या पाठीवरती राष्ट्रपतीनं टाकू द्या बरं का बाबा, पण घरी आल्यानंतर जर आमच्या अशिक्षित आईनं जर आमच्या डोक्यावरनं हात फिरवला तर राष्ट्रपतीच्या थापेपेक्षाही कितीतरी पट प्रेम आपल्या अशिक्षित मायबापाच्या थापेमध्ये असतं. आणि ती थाप देण्यासाठी जर आपल्या आईबाप परिवारामध्ये जिवंत नसेल तर मला वाटतं मोठं होण्याला सुद्धा अर्थ नाही. म्हणून जीवनामध्ये आईचं स्थान किती महत्वाचं आहे, किती श्रेष्ठ आहे. पंचम फार मोठे उपकार आपल्या आईच्या आपल्यावरती असतात बरं. पहिला आईचा उपकार जर कोणता असेल तर या विश्वामध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा जर आपल्याला कोणी दिली असेल तर ते तुमच्या आमच्या आईनं आपल्याला दिली. ऐका, तुमच्या पुणत गावामध्ये एखादा बाहेर गावचा माणूस गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्यानंतर नोकरीच्या संबंधानं आला, गावामध्ये त्याचं कोणी सुद्धा परिचित नाही, पण एखादा गावामधला व्यक्ती त्याला भेटावा, त्यानं चौकशी करावी, कुठून आला तुम्ही, काय आला, त्यानं सगळं काही सविस्तर स्वतःचं परिचय द्यावा. अहो, मी या गावामध्ये नवीन आलो नोकरीच्या संबंधानं, गावात कुणी सुद्धा परिचित नाही माझ्या, पण राहण्याची व्यवस्था व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि मग तो व्यक्ती त्याच्यासाठी सुंदरसं भाडोत्रिका असेन आपण घर बघून देतो. तो व्यक्ती त्या स्थानावरती राहतो. बरेच दिवस त्या स्थानावरती राहिल्यानंतर तो स्वतःचं सुंदरसं घर बांधतो, जागा घेतो, घर बांधतो, आणि 4-10 वर्षाचा काळ झाला की तो पूर्ण डेव्हलप होतो. मग त्याला गावातला व्यक्ती जर कोणी भेटला ना पुन्हा आणि विचारलं, माऊली कुठले तुम्ही, काय, सगळी चर्चा झाल्यानंतर तो सांगत असतो, हो दुरून आलो होतो नोकरीच्या संबंधानं, गावामध्ये कुणी सुद्धा परिचित नव्हतं बघा, पण तुमच्या गावातले रामभाऊ सारखे देव माणसं मला भेटले हो, त्यामुळे हे सगळं काही मी करू शकलो. ऐका ना, अहो सहजपणे त्यानं फक्त त्याला भाडोत्री रूम बघून दिली, आधार सहारा दिला, तर आपण त्याला देव माणूस म्हणतो. पण जिनं या विश्वामध्ये येण्यासाठी आपल्याला गर्भामध्ये जागा दिली, त्या माऊलीला आपण देव नाही तर दुसरं म्हणणार तरी काय. आणि म्हणून जोपर्यंत आपले मायबाप जिवंत असतात ना तोपर्यंत त्यांची सेवा करा बरं. एकदा की निघून गेले ना, जसं डोंगराआड गेलेला सूर्य आम्हाला आज ना उद्या दिसणार आहे, पण मातीआड गेलेले मायबाप मात्र या डोळ्याला पुन्हा कधी दिसणार नाही बरं. म्हणून आहे तोपर्यंत सेवा करा. एका गीतकारानं फार सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं बरं, की आईची माया जगी मिळणार नाही तुला, आईची माया जगी मिळणार नाही तुला, कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला, कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला, कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला, कशाला दुखवितो रे आईच्या काळजाला. 9 महिन्याचा वनवास केला, जन्म दिला रे तुला, जन्म दिला रे तुला, स्वतःला उपवाशी ठेवून जगविले तुला,
कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला कशाला दुखवितो आईच्या त्या काळजाला गीतकार फार सुंदर वर्णन करतात बरं शिकला सवरला साहेब झाला आईच्या रे उपकारा आईच्या रे उपकारा लग्न करोणी बायकोचा झाला दुर्लोटले माय बापा दुर्लोटले माय बापा अरे जीवाचे रान करोणी शिकविले तुला कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला म्हणून आईसारखं वडिलांसारखं समर्पण मनापासून प्रेम या विश्वामध्ये आपल्यावरती कोणी सुद्धा करू शकत नाही म्हणून आईचा पहिला उपकार आहे या विश्वात येण्यासाठी तिनं पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा दिली दुसरा उपकार तिनं तुमच्या आमच्यासाठी रक्तदान केलं तिसरा उपकार तिनं तुमच्या आमच्यासाठी हाडदान केले अस्थिदान केल्या तिचा चौथा उपकार की तिनं तुमच्या आमच्यासाठी तिची आबरू सुद्धा दान केली जिनं ती आबरू कधी भावापुढे उघड केली नाही कधी बापासमोर उघडी केली नाही पण ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर माया हो तिचं मातृत्व जागृत होतं बाळ जर रडायला लागलं ना ती माय आपला पदर आडवा लावून का असेना पण त्या बाळाला स्तनपान करत असते बरं बाळाला भूक लागली ही बाळाला कळो अथवा न कळो पण चेहऱ्यावरनं आई ओळखत असते माझ्या लेकराला आता नेमकं कशाची गरज आहे आणि म्हणून नितांत शुद्ध प्रेम करणारी या जगाच्या पाठीवर फक्त माय आहे ती फक्त आई आहे लेकराला दूध पिण्याचा जेवढा आनंद नाही ना तेवढा आनंद आईला लेकराला दूध पाजण्याचा असतो बाळ लहान असतं ज्या वेळेला खरं तर किती आनंद असतो इंदिरा गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाल्या ना त्यावेळेला काही चॅनलवाले मंडळी पत्रकार तिथं गेले आणि इंदिरा गांधींना त्यांनी प्रश्न केला होता माई तुम्ही आता पंतप्रधान झाल्या तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता आहे ऐका बरं इंदिरा गांधींना ज्या वेळेला हा प्रश्न केला ना काहींना अपेक्षा होती की बाई म्हणतील की मी पंतप्रधान झाले तो माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे अपेक्षा प्रत्येकाला वेगळ्या होत्या पण इंदिरा गांधींनी जे उत्तर दिलं ते मात्र घरी घेऊन जाण्यासारखं आहे इंदिरा गांधी म्हटल्या माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण जर कोणता आहे असा जर तुमचा माझ्यासाठी प्रश्न असेल तर माझं उत्तर त्याला तुम्हाला असं आहे की ज्या वेळेला मला राजीव झालं मला बाळ झालं ना त्यावेळेला माझ्या बाळाच्या मुखामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला माझं स्तन दिलं आणि माझा राजीव ज्या वेळेला स्तनपान करू लागला त्यावेळेला माझ्या अंतःकरणामध्ये जी आनंदाची लहर निर्माण झाली तो माझ्या आयुष्यातला पहिल्याच सर्वोच्च खरं तर परमानंद तो माझा आनंदाचा क्षण होता म्हणजे खरं तर मातृत्व किती श्रेष्ठ आहे खरं तर या उदाहरणावरनं आपल्याला कळतं बरं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आई जेवढी आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तेवढे संत प्रेम करतात फक्त आईच्या लेकरामध्ये स्वार्थ आहे आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते तेवढं मात्र जावाच्या लेकरावरती करत नाही पण संत मात्र तसे नाही बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या प्रत्येकाला आपलंच करणारे हे संत जीवन आहे आणि म्हणून त्या संतत्वाला उपमा देण्यासाठी एवढं मोठं उदाहरण नव्हतं म्हणून संतत्व किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी मातृत्वाचं उदाहरण देऊन संतत्व सिद्ध केलं पण आई प्रेम किती करते असं ज्या वेळेला विचारलं ना त्यावेळेला सांगितलं आईसारखं प्रेम या विश्वात कोणी करू शकत नाही किती प्रेम किती मनापासून प्रेम ऐका बाळाला ज्या वेळेला आई पोटामध्ये सांभाळते ना कारण बाळंत या शब्दाचाच अर्थ असा आहे बरं ताई माई झालं व्यवस्थित तर बाळ नाही तर अंत तिचंच नाव आहे खऱ्या अर्थानं बाळंत आई बाळाला पोटामध्ये सांभाळते 7 महिन्याचा गर्भ परिपूर्ण झाला की बाळ पोटातल्या पोटात आईला लाथा मारतं बरोबर आहे का तुम्ही झोपले तर नाही ना माया बोला ना
बाळ पोटातल्या पोटात. तुम्हाला अनुभव आहे म्हणून विचारते बरं, मला अनुभव असता तर कशाला विचारलं असतं. पण असं म्हणतात की बाळ पोटातल्या पोटात आईला लाथा मारतं त्यावेळेला आई म्हणती का, ए मूर्खा, पोटातल्या पोटात ते तरी सुद्धा मला लाथा मारतो, ये बाहेर बघते मी तुझ्याकडे, म्हणते का आई? बोला ना, म्हणते का? अजिबात नाही. त्या आईचं त्या लेकरावर किती प्रेम असतं ना, सांगेल मी तुम्हाला. बरं, आता आमचा हा किरण दादा जसा तबला वाजवतो ना, असेच एक मृदुंगाचार्य मृदुंग घ्यायची आणि वनात जाऊन बसायची, तो मृदुंग वाजवायची. तो मृदुंग वाजायला बसले कीच एक छोटस बकरू तिथं येऊन बसायचं आणि स्तब्ध बसून ते मृदुंगाचे बोल ऐकत राहायचं. महाराजांनी त्याला एक दिवस विचारलं, का रे, मी मृदुंग वाजायला बसलो कीच तू या ठिकाणी येऊन बसतो, तुला माझ्या हातातला गोडवा आवडतो, लग्गे आवडतात का, मुखडे आवडतात रे बाळा, तू या ठिकाणी येतो? त्या बकरानं सांगितलं, बाबा लग्ग्या काय, मुखडे काय, तुमच्या हातातला गोडवा काय, मला काही सुद्धा कळत नाही. अरे मग येतो याचं कारण? बाबा, जो मृदुंग तुम्ही वाजवताय ना, त्या मृदुंगाचं शाईपान आणि धूमपान माझ्या आईच्या कातड्यापासून बनलो, आणि तुम्ही थाप टाकली की मला असं वाटतं माझी आईच मला बोलवते. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन. महाराज सांगतात, अरे एवढंच नाही, प्रेम तर मनापासून करते, पण त्या लेकरासाठी एवढं काही सहन करते ना दुःख. कोणतं? पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आणि तुकोबरे या पुढे जाऊन सांगतात, प्रभू, हे मानवी जीवन जगत असताना हे सुख दुःखाचं, नवे नवे जन्म मरणाचं जे ओझ आहे ना, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझी, याच्यातून मुक्त करावा अशी माझी इच्छा आहे. हे सगळं काही ओझं तुमच्यावरती, पण मला असं वाटतं माऊली, तुम्हाला सुद्धा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शेणम, या संसार सागरातून जर आपल्याला सुटायचं असेल तर ईश्वरानं हा जो देह ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी आपण हा वापरला पाहिजे. आजकाल आम्ही एवढं देहाविषयी महत्व सांगतो ना, लोकांना कळत नाही. संसार सुखामध्ये, संसार सागराच्या सुखामध्ये आपण डुबून गेलेलो आहे. आम्ही फक्त सुखाच्या शोधात आहे. नेमकं सुख आम्हाला संसारात मिळेल कशानं? बालपणी वाटतं मोठं झाल्यावर मिळेल, मोठं झाल्यावर वाटतं नाही नाही स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर, स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर असं वाटतं नाही, लग्न झाल्यावर वाटतं नाही नाही लेकरं बाळ झाल्यावर. पण संतांनी सांगितलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मग गेला क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. आज आमच्या प्रवचनासाठी आमचे किरण जे आहेत, बाजूचे आमचे साहेबरावजी महाराज हांडे आहेत. खरं तर आजकाल लोकांना कीर्तनाची इच्छा असते, पण काही काही भागामध्ये मात्र भजनी मंडळ भेटत नाही, वेळेत येत नाही, सगळे काही प्रॉब्लेम असतात. आणि कीर्तन म्हणलं की मग साथीदारांचीच गरज असते. नाही तर मी एक वेळेला एका परिवाराची फार इच्छा होती, ते म्हणले ताई आपल्याला कीर्तन करायचंय, पण कीर्तनाला सध्या भजनी सांगितले ते काय आलेच नाही. म्हटलं मग आता कीर्तन करायचं म्हटल्यावर भजनी मंडळ लागणार आहे, नाही तर मग बाई मोठ्याची करायची आणि ऊस तुडीला पाठवायची. याला अर्थ नसतो. जितकं तोला मोलाचे मंडळी इथं बोलवले तितकंच तोला मोलाचं नियोजन पाहिजे. त्यांना म्हटलं नियोजन करावं लागेल. ते म्हणे ताई भजनी मंडळ नाही पण कीर्तनच करायचं. बाबा 2-4 वारकरी नेमकं आळंदीला निघालेले होते आणि त्यांना ते भेटली स्टँडवरती. ते म्हणे अहो त्या आरतीताईचं कीर्तन आहे, येता का तुम्ही? ते म्हणे आम्ही कीर्तनाला येऊ पण 300 रुपये घेऊ म्हणे. ते म्हणे देऊ आम्ही तुम्हाला, पण चला. ते कीर्तनाला घेऊन आले
आणि ते आता चौघच जण, आता चौघात कीर्तन होईलच कसं. आता हे संगीत प्रवचन म्हणून हे दोघात आता हे तयारीचे म्हणून आम्हाला सहज शक्य होतं. पण ते चौघ जण आले, एका जणाने माईक म्हणजे विणा घेतला, एक जण पखवाजावर बसला, एक जणाच्या गळ्यात टाळ, असे दोघ जण माझ्या माग उभा. आणि ते घरचे मंडळी आले म्हणताई भजनी भेटले आणि कीर्तन चालू झालं. आता मी गेले ते एक जणाच्या गळ्यात विणा घेऊन उभा, एक जण तिकडे बसलेला पखवाजावर, दोघ जण टाळ घेऊन उभा. म्हणलं कोणचं कीर्तन? म्हणे हे काय? मी लावू एवढ्या लोकात असं कुठं कीर्तन होत असतं का? हाय का म्हणलं मेळ्यातले, त्यांना पखवाज वाजवते, टाळच पखवाजावर वाजू राहील, कसं कीर्तन होईल? तर ते भजनी मंडळ मला काय म्हणे माहिती का? ते आता तुम्ही आल्या ना, जसं आहे तसं करून घ्या भाऊ म्हणे, आम्हाला 300 रुपये ठरवून आणलेले. म्हणलं तुमचं झालं 300 पण आता मी कीर्तन करू कसं? मग तुम्ही देतान का म्हणे आमचे 300. म्हणजे इतके विचित्रपणा असतो कधी कधी. तेव्हापासून मी एकच इच्छा आहे ना तुमची कीर्तनाची, नाही शक्य झालं आपल्याला बाकी नियोजन, तर मग संगीताच्या माध्यमातून का असे ना आपल्याला कीर्तनासारखा आनंद घेता येतो. आणि एवढी तयारीची मंडळी आहे, त्यामुळं खरं तर आज गाणं वाजवणं तसं एवढं सोपं नसतं. पण आमचा किरणजी फार तयार आहे बरं, गायनाच्या क्षेत्रामध्ये, वाजवण्याच्या क्षेत्रामध्ये फार सुंदर कला आहे त्याच्याकडे. आणि विशेषतः आता सुंदर पद्धतीने सुंदर प्रकारे कीर्तन सुद्धा करतो आहे. त्यामुळं तयारीचे आहेत, पण एक चला बहीण म्हणून आमच्यावरती प्रेम आहे, त्यामुळं कधी आवाज दिला की सातत्यानं आमच्याबरोबर त्यांची नेहमी सेवा असते. म्हणून अतिशय गोड. म्हणून आयोजन नियोजन फार महत्वाचं आहे. नाही तर कथा कीर्तन म्हणलं की नियोजन नसलं की मग आम्हाला फार त्रास होऊन जातो. एका कीर्तनाला मी गेले, कीर्तनामध्ये उभं राहिले वारकरी, आणि तेवढं तोलामोलाची साथ देण्यासाठी आता आमच्या बाळूभाऊंना माहिती किती महत्वपूर्ण, किती तयारीची लोक असावी लागतात. मी कीर्तनाला प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जेते, किती सुटसुटी येते. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण खरं तर कीर्तनात साथीदारांचीच गरज आहे. आणि म्हणून अतिशय गोड तयारीची मंडळी आहे, अतिशय गोड प्रमाण दिलं. महाराज सांगता संसाराचा हा विषय, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती एक यज्ञ नाही केला. यासाठी संतांनी आपल्याला सांगितलं, मायबाप तुम्ही संसारात राहणं अजिबात चुकीचं नाही, वाईट नाही, पण राहत असताना संसाराला जेवढं प्राधान्य देतं ना, तेवढं भगवत भक्तीला सुद्धा, कारण याच माध्यमातून तुमचा आमचा उद्धार होणार आहे. नाहीतर आजकाल आपण पाहिलं ना, तरुण बांधव पोरं कथा कीर्तनाला येत नाही बाबा, आले तरी त्यांचं मन रममाण होणार नाही. एक तर मोबाईलच्या दुनियातले हे लेकरं आहे, चार चौकात बसले नाही बोलायचं सोडून देतील, पण मोबाईल हातात घेतील, याला मेसेज कर, इंस्टा बघ, फेसबुक बघ, नको नको ते ॲप आले त्या मोबाईलमध्ये. एवढे पोरं मोबाईलमध्ये बिझी झाले ना, त्यांना विचाराच्या देवाण घेण्याशी काहीच मतलब नाही. त्यांना फक्त आपलं असं वाटतं की मोबाईल हे आपलं विश्व आहे, आपली ही दुनिया आहे. एवढे त्या मोबाईलमध्ये वेडे झाले. आता नको नको त्या गेम आल्या, एक पबजी गेम आली, पबजी. एक जण तर ती पबजी खेळत खेळत बाथरूमला गेलं, जाताना सरळ गेलं पण येताना वाकूनच बाहेर आलं. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या तर नाही झाला. तिनं 3 डॉक्टर बोलवले, कुठल्याच डॉक्टरला मिळ नाही. 4थ्या डॉक्टरनं सांगितलं याला चिकनगुन्या नाही, कोरोना नाही, त्या पबजी गेमच्या नादामुळे पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले. एवढे वेडे झाले महाराज आज तरुण पोरं. नको तिकडं एवढे वेडे झाले. वेडं व्हायचं जरूर व्हा, पण कुणासारखं? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वेडं व्हा. 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलं. वेडच व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय, शूरवीरांसारखं, भगतसिंगासारखं, राजगुरूसारखं वेडं व्हा, पण नको त्या गोष्टीत रममान होऊन मात्र वेडं होऊ नका. म्हणून तरुण बांधवांनो, संप्रदायाच्या शुद्ध संस्काराची आपल्याला नितांत गरज आहे. कारण संप्रदायाचं काम हे 98% आहे आणि सरकारचं काम हे 2%. लक्ष द्या बरं. तुम्ही म्हणताल ताई कसं? अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, पण अपराधच होऊ नये यासाठी काळजी घेणारा हा वारकरी संप्रदाय. आणि म्हणून माझ्या तरुण बांधवांनी आलं पाहिजे. तुम्ही येऊन कथाकार कीर्तनकार व्हा, मी अजिबात म्हणणार नाही, कारण मला माहिती. आणि बाळूभाऊ आहे आज या ठिकाणी साक्षीला, त्यांना माहिती आम्ही हे परमार्थिक जीवन जगत असताना किती खडतर जीवन जगलो, किती खरं तर अभ्यास करावा लागला. आयुष्यामधले बालपण आम्हाला सगळं या संप्रदायाच्या सेवेसाठी द्यावं लागलं. एवढं सोपं नाही बरं. आज एवढं मोठ्या आश्रमाची निर्मिती करणं, स्वतःच्या हिमतीनं जागा घेणं, हे सगळं. खरं तर आमचे बाबाजी आले होते, या परिवारातले काकाश्री आले होते. मला त्यांनी, आमचे उन्हाळे काकांनी त्यांनी प्रश्न केला, आरतीताई तुम्हाला पैसे किती द्यावे लागतील? म्हटलं याच्या आधीचं वेगळं होतं,
आता भोकर गावामध्ये जवळपास 3 एकर जमीन घेऊन फार मोठं आश्रमाची निर्मिती आहे. आणि विशेषतः हे सगळं मी स्वतःच्या कष्टातून केलं बरं. कीर्तनाचं जे येणारं मानधन आहे. आता लग्न न करणं तर खरं तर एवढा मोठा हा आमचा संन्यासाचा का असेना, पण हा प्रपंचच आहे. त्यामुळे हे सगळं काही समाजसेवा आहे. भविष्यामध्ये अनाथ मुली वगैरे आपण आता सध्याच्याला वारकरी शिक्षण संस्था यावर्षी आपण ओपन करतो आहे, की जेणेकरून आमची भविष्यातली पिढी नको त्या मार्गाला जाऊन त्यांचे जीवन बर्बाद होऊ नये. संस्कार आणि संस्कृती काय याचं भान आम्हाला असावं, यासाठी वारकरी शिक्षण संस्थेची निर्मिती आहे, या वर्षीपासून चालू करणार आहे. आणि म्हणून त्यांना सांगितलं, जे काही तुम्ही धन देणारे, मानधन देणारे, हे सगळं काही आश्रमाच्या तुमच्या जीवात्म्याच्या सुख शांतीसाठी नवे नवे जे काही दान करणार आहे ते आश्रमाच्या निर्मितीसाठीच लागणार. त्यामुळे इतकेच द्या तितकेच द्या, माझा अट्टहास नाही, पण जे काही करणारे ते मात्र योग्य करा. खरं तर ही सेवा आहे. आणि म्हणून संप्रदायामध्ये भगवंतानं आमची निवड केली. फार जन्माचंच पुण्य असावं लागतं बरं. मी माझ्या प्रती नेहमी एक म्हणत असते की जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी पूर्व जन्माचं पुण्य असेल म्हणून भगवंतानं आमची निवड केली बरं. या क्षेत्रामध्ये शरद बाबांकडे मी 4-5 वर्ष राहिली. आमच्या शरद बाबाकडे राहणं म्हणजे फार कसोटी होती बरं. फार नियोजनबद्ध, अगदी शिस्तबद्ध ज्यांचं जीवन होतं ना, त्यांच्या संस्थेमध्ये मी एकमेव विद्यार्थिनी की 4 वर्ष राहिली. मी नेहमी महाराजांना म्हणायचे, महाराज मला कीर्तनकार होण्याची फार इच्छा आहे हो, मला कीर्तनकार व्हायचं. आमचे शरद महाराज म्हणायचे, म्हण हनुमंताची आरती, म्हण खंडोबाची आरती. आता एवढ्या लहान वयात कसं शक्य आहे म्हणलं, बाबा आता काय खंडोबाची एवढ्या आरत्या काय आपल्या पाठ होणार नाही. महाराज म्हणायचे, कीर्तनकार व्हायचं असलं ना, आरती एवढं सोपं नाही, 1000 अभंग पाठ करावे लागतात, हे करावं लागतं. ते आता एवढ्या 6वी-7वीच्या वयामध्ये अशक्य होतं. आळंदी क्षेत्रामध्ये मी गेले आणि तिथं जाऊन कीर्तनाचा अभ्यास मी आत्मसात केला. आणि वस्तुतः त्यानंतर आल्यानंतर मी 10वी पासून कीर्तन करते. आज जवळपास 15-20 वर्षाचा कालावधी आहे आता या क्षेत्रामध्ये मी आहे. परिस्थिती एवढी गरिबीची असताना, संप्रदायाचा वसा वारसा नसताना सुद्धा आज एवढी मोठी गादी प्राप्त करणं तसं एवढं सोपं अजिबात नाही. परंतु संप्रदायाचा अनुभव, संप्रदायामध्ये वावरणं हे फार भाग्याचं, खरं तर भाग्यवान व्यक्ती असतो की त्याला ही संप्रदायाची सेवा भेटत असते बरं. आज 80 वर्षाचा करोडपती माणूस असू द्या, तो आमच्या चरणाला स्पर्श करत असतो. ही ताकद आमची नाही, तर ही ताकद आमच्या संप्रदायाची असते. आणि म्हणून माझ्या तरुण बांधवांना मी नेहमी सांगते, दादा तुम्ही इतरत्र मार्गाला जाऊन आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा तुम्ही कथाकार कीर्तनकार व्हा. मी असं अजिबात म्हणणार नाही, पण संप्रदायाचे संस्कार तुमच्यावरती असू द्या. भविष्यात जर तुमचा कधी चुकीचा पाऊल पडायला लागला तर तुम्हाला वारकरी संप्रदायातले संस्कार जागृती देतील. अरे तू जर अशा पद्धतीनं वागला तर माऊली काय म्हणतील, तुकोबा काय म्हणतील, हे संस्कार तुम्हाला जागृती दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत सांगतात, या संस्कारानं आपलं जीवन संस्कारित असावं. त्यावेळेला आपण परमार्थाच्या भक्ती क्षेत्राच्या मार्गावरती असल्यानंतर हे सुखदुःखाचं जन्म मरणाचं जे ओझं आहे ते संत महापुरुष आपल्याला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. असा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरिप्रवचनासाठी निवडला होता. आजच्या या प्रवचनासाठी आपण सर्व ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोयरे सर्वजण उपस्थित आहात. अत्यंत शांत चित्ताने सर्वांनी सेवा श्रवण केली. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. उपस्थित माझे धर्मबंधू किरण जे आहेत, बाजूनं पाहिलं तर साहेबरावजी महाराज हांडे आहे, श्रीरामपूरवरनं आले. सुंदर त्यांचं सिंथ वादन आहे. मी दोघांनाही मनापासून धन्यवाद देते. आमचे दळे भाऊ आहे साऊंड सिस्टीममध्ये, खरं तर राजा माणूस आहे बरं. नाही तर साऊंड सिस्टीमविषयी, आमचं सगळ्या साऊंड सिस्टीमविषयी मंडळीशी जमतं असं नसतं. आम्हाला आवाजाची अपेक्षा असते. क्लिअर नाही आलं की आमची बडबड त्यांना चालू राहते. आणि काही लोकांना तिकडेही काही समजत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावरती ओरडणं, त्यांनी आमच्यावरती दिला ना आवाज, याच्यापेक्षा कसा पाहिजे तुम्हाला, त्यांचं तिकडून ओरडणं. पण इथं मात्र तशी आमची कुठलीच तक्रार नसते, कारण खरं मी राजा माणूस उगाच शब्द नाही वापरला. फार दादांना, आमच्या दळे दादांना नॉलेज आहे. मला वाटतं परिसरातले सगळे सप्ताह असेल, श्राद्धाचे कीर्तनं असेल, सगळे मात्र आमच्या दळे दादांकडे असते. त्यांची फार मनोभावे मोलाची सेवा आहे संप्रदायामध्ये.
मी माझ्या दळे दादांनाही मनापासून धन्यवाद देते आणि आमचे शूटिंगवाले भाऊ सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. दादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. जेणेकरून हा कार्यक्रम आरतीताई शिंदे हा एक आमचं चॅनल आहे. या चॅनलवरती नाही तर दळे दादांचंही चॅनल आहे, त्याच्यावरती आपल्याला कधी ना कधी पुनश्च हा कार्यक्रम पाहता येईल. असो आपण सगळेच जण मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. पुनश्च सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. या गादीवर मला प्रभूजीनं जशी बुद्धी दिली तसं फक्त मी बोलण्याचा प्रयत्न केला. कथाकार कीर्तनकार अभ्यास करून बोलू शकतो, पण या नारदाच्या गादीवर ज्याप्रमाणे शब्द निर्माण होईल तो भगवंताच्या कृपेनं बाहेर टाकत असतो. कारण इथं बोलणं एवढं सोपं नाही. इथं चांगल्याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात बरं. नाहीतर एका फार मोठ्या कार्यक्रमाला मी गेले, असंख्य जनसमुदाय जमलेलं होतं. गावातले लोक म्हणले, अरे या आरतीताई एवढ्या दुरून आल्याने एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरिता एक गावातला महत्वाचा व्यक्ती उठून उभं राहिला, पण ते सकाळच्या दशक्रिया विधीवरनं आलेलं होतं. त्याच्या सगळं डोक्यात तिकडलंच. त्यानं हातात माईक घेतला आणि बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तरफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं. आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे. म्हणलं मी जिवंत राहू, मला मारता कशासाठी म्हणून इथं बोलणं सोपं नसतं, पण तो प्रभू कृपा करेल. अगदी तसाच वक्ता बोलत असतो म्हणून त्यानं कृपा केली तसं फक्त मी बोलण्याचा प्रयत्न केला. असो आज या सरस्वती माईंना जाऊन 1 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पतिराज आहेत, त्यांचा मुलगा आहे, 3 मुली आहे. फार मोठं दुःख या परिवारावरती आहे बरं. आई राहत असताना फार आईनं मनापासून लेकरांना लहानची मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. पण या विश्वामध्ये प्रेम देणारी, प्रेम सुखामध्ये न्हावू घालणारी मात्र त्यांची माय आता या परिवारामध्ये राहिली नाही. याचं फार मोठं दुःख या परिवाराला आहे. अगदी कमी वयामध्ये जगाचा निरोप, या परिवाराचा निरोप त्या मायमाऊलींना घ्यावा लागला. हे फार मोठं दुःख या परिवारासाठी आहे. मला असं वाटतं एक दिवस नसेल की त्या मातुश्रींच्या मुलाला, त्यांच्या पतिराजाला, त्यांच्या मुलींना त्यांच्या आईची आठवण येत नसेल. असा एकही दिवस कधी वर्षभरात उजडला नसेल. फार मोठं दुःख या परिवाराचं आहे. आमचे शिवाजी भाऊ बाळकृष्ण शिंदे असतील, त्यांचे पती विकास शिवाजी शिंदे, मुलगा ज्योतिताई, वैशालीताई, शीतलताई, या ताईंनी आमची सुद्धा मनोभावे सेवा केली होती. या परिवारामध्ये आल्यानंतर कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही आलो होतो. त्यावेळेला माईंचं खरं फार प्रकृती स्थिर नव्हती, ठीक नव्हती, पण तरी सुद्धा येऊन मला म्हटलं, ताई सेवा करायची फार इच्छा आहे हो, पण आता काय करावं, आमची प्रकृती आम्हाला साथ देत नाही. आणि असं वाटलं नव्हतं की असं एवढ्या लवकर पुनश्च त्यांच्या प्रती हा निरोप येईल. परंतु आई ज्या वेळेला परिवारातून जाते ना, त्यावेळेला कुणाची तरी मावशी असते, कुणाची तरी चुलती असते, कुणाची तरी आत्या असते, कुणाची तरी मामी असते, पण जे लेकरं गेले ना त्या लेकरांची मात्र माय असते बरं. की सोडून गेली आई, गेली लेकराला, आई 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 हाका मारू मी कुणाला. सोडून गेली आई, गेली लेकराला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले तर फार, सोडून गेली आई, गेली परिवार. लेकी सुनार रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुनार रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते त्याच घडीला, सोडून गेली आई, गेली लेकराला, आई 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 हाका मारू मी कुणाला.
या विश्वामध्ये आई 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 म्हणून आपण किती जरी दूरपर्यंत पाहत बसलो ना, गेलेली माय आता पुन्हा या डोळ्याला दिसणार नाही. जसं डोंगराआड गेलेला सूर्य आम्हाला आज ना उद्या दिसणार आहे, पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा या डोळ्याला कधीच दिसत नसतात. म्हणून ज्यांच्या आहे ना तोपर्यंत मनापासून सेवा करा. आई वडील गेल्यानंतर रडण्याचा अधिकार त्यांनाच आहे की ज्यांनी जिवंतपणे माता पित्याची सेवा केली. ज्यांनी सेवा केली नाही ना त्यांना रडण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. आणि म्हणून या परिवारानं खरंच मनापासून फार त्या मातोश्रींची सेवा केली, परंतु आयुष्य मात्र माऊलींना कमी मिळालं आणि या जगाचा निरोप त्यांना घ्यावा लागला. पण मी भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करेल, प्रभू ज्या ठिकाणी या माई असतील, सरस्वती माई असेल ना, त्यांच्या आत्म्यास चिरशांती दे. आणि या परिवारावरती जे फार मोठं दुःख आहे ना, या दुःखातून सावरण्याची शक्ती मात्र या परिवाराला दे. आपण फक्त प्रार्थना करू शकतो. असो तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करते. उपस्थित सर्व ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोयरे सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. प्रामुख्याने आमचे बाळूभाऊ आहेत, आमचे उन्हाळे माऊली आहेत, आमचे वाघमारे माऊली आहेत, ज्या परिवारामध्ये माझ्या मागच्या 2 वेळेला सेवा झाल्या. ते सगळे मंडळी या स्थानावरती आहेत. पुनश्च मी आलेल्या सर्वच मंडळींना धन्यवाद देते. आमचे दोन्ही बंधू राज कलाकार मंडळींनाही धन्यवाद देते. आणि आमच्या साक्षीताई आहेत श्रीगोंद्याच्या, माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे, नेहमी आमचं कॉन्टॅक्ट चालू राहतो. एक जिवलग परमार्थिक क्षेत्रातलं आमचं नातं आहे. पण यूट्यूबला कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचं माझ्यावरती फार प्रेम आहे. आणि गावी काल भेटण्यासाठीच आल्या होत्या मला श्रीगोंद्यावरून. आज मी आग्रह केला, आज आमच्या सेवेसाठी ताईसाहेबही उपस्थित आहे. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. अगदी 2 मिनिटं सगळ्यांनी ताट बसा, श्रद्धेनं 2 मिनिटं टाळी वाजवा. या भजनाचं पुण्य आपण आजी माऊलींना समर्पित करू. आणि सगळ्यांनी 2 हाताने टाळी वाजवून प्रेमानं सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करा. राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम राजा 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 राम 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 सीताराम राम राम हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे